Welcome to Police Times Digital Media News. नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज। मराठा आरक्षणासाठी गेली अनेक महिने संघर्ष करणारे लोकनेते मनोज जरांगे पाटील यांचा अखेर मोठा विजय झाला आहे। सरकारने त्यांच्या 8 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत। आज आपण या मागण्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया। पहिली मागणी, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी। सरकारने हैदराबाद गॅझेटसाठी उपसमिती स्थापन केली असून त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जर कुणी मराठा समाजातील व्यक्ती आपल्या गावातील, कुळातील किंवा नातेवाईकातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर त्याची चौकशी करून त्यालाही कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। दुसरी मागणी, सातारा संस्थान गॅझेट आणि औंध गॅझेट या दोन्ही गॅझेट्समध्ये काही कायदेशीर गुंतागुंत असल्याने सरकारने 15 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। परंतु जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की या निर्णयासाठी आम्ही 1 महिन्याची मुदत देत आहोत। तिसरी मागणी, आंदोलनकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत। सरकारने सांगितले आहे की अनेक गुन्हे आधीच मागे घेण्यात आले आहेत। उर्वरित गुन्ह्यांसाठी कोर्टात प्रक्रिया सुरू आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत हे सर्व गुन्हे मागे घेतले जातील। चौथी मागणी, आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत आणि नोकरी। आतापर्यंत 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली असून ती वितरित करण्यात आली आहे। उर्वरित कुटुंबांना एका आठवड्यात त्यांच्या बँक खात्यावर मदत जमा केली जाणार आहे। तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार MIDC, महावितरण, राज्य महामंडळ आणि परिवहन मंडळात नोकरी देण्याची हमीही सरकारने दिली आहे। पाचवी मागणी, 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावाव्यात। सरकारने उपसमितीला न्यायिक अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे। दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अर्ज निकाली काढले जातील। जात पडताळणी समितीकडे दाखले प्रलंबित राहणार नाही, तसेच ग्रामपंचायतीमध्ये नोंदी लावल्या जाणार आहेत। 6वी मागणी, शिंदे समितीला कार्यालय आणि वंशावळ समिती गठीत करावी। सरकारने शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच वंशावळ समिती लवकरच गठीत केली जाणार आहे। 7वी मागणी, मोडी आणि फारसी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी अभ्यासक नेमावेत। सरकारने अभ्यासकांना मानधन देऊन नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे। परंतु मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे की मानधन नको, फक्त नोंदी शोधण्याचा अधिकार द्या। या मागणीवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत कुठल्याही जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन नोंदी शोधण्याची परवानगी दिली आहे। 8वी मागणी, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढावा। सरकारने म्हटले आहे की ही प्रक्रिया थोडी किचकट आहे, त्यासाठी 1 महिन्याची मुदत लागेल। परंतु जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची मुदत दिली आहे। सरकारकडे 8 लाख हरकती दाखल झाल्या आहेत, त्यांचा आढावा घेऊन शासन निर्णय काढण्याची तयारी सुरू आहे। या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे मराठा समाजाच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की शांततेच्या मार्गाने लढा देऊनही न्याय मिळवता येतो। न्यूज अपडेट्ससाठी पाहत रहा पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज। धन्यवाद।